स्वागत। जालना जिल्ह्यातल्या 194 शेतकऱ्यांनी करार पद्धतीनं सेंद्रिय भेंडीची लागवड केली असून त्यांचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे। दररोज 40 क्विंटलची भेंडी ही जर्मनी, इटली, लंडन, बांगलादेशासह विविध देशांमध्ये निर्यात होत आहे। एकेका शेतकऱ्याला अवघ्या 4 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे। जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील शेतकऱ्यांनी थेट परदेशी बाजारपेठेत मुसंडी मारली आहे। करार पद्धतीनं सेंद्रिय भेंडीचं उत्पादन घेणाऱ्या इथल्या 194 शेतकऱ्यांनी ही कामगिरी केली आहे। विशेष म्हणजे या भेंडीला जागेवर 27 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून दररोज तब्बल 40 क्विंटल भेंडी निर्यात होत आहे। मुंबईतील श्री सर्कल ॲग्रो एक्सपोर्ट या कंपनीच्या माध्यमातून जर्मनी, इटली, लंडन, फ्रान्स आणि बांगलादेश या देशांमध्ये ही भेंडी पोहोचते। करार पद्धतीमुळे शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ मिळत असल्यानं 4 महिन्यात एका शेतकऱ्याला 1.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळत आहे। ह्या भेंडीचा कालावधी सरासरी 45 दिवसानंतर भेंडी चालू होते। त्यानंतर आपण ती भेंडी 2 महिने उचलतो 27 रुपये फिक्स हमी भावाने। जवळपास जर याचा कार्यकाळ बघितला तर तुम्ही 3.5 ते 4 महिन्यापर्यंत याचा काळ असतो। भेंडीचा कालावधी सर्वसाधारण 3.5 ते 4 महिन्याचा असतो आणि ह्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा जवळपास 2 ते 2.25 लाख रुपये होतात। 30 गुंठ्यामध्ये त्यांचं तेवढे उत्पन्न होत आहे आणि जर एक तोडा पकडला आपण तर 5,600-700चा निघतो। कारण की भेंडी जी आहे 1 क्विंटल 70 किलो 2 क्विंटल पर्यंत चांगली भेंडी निघते त्यांची। काय सेंद्रिय पीक आहे। सेंद्रिय पीक असल्यामुळे काय जैविक आहे, केमिकल नाही। हे बाहेरच्या देशात माल जातो, त्यामुळे इथले शेतकऱ्यांना सेंद्रिय पीक करायची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही इथून इथं आलेलो आहे आणि लोक आम्हाला रिस्पॉन्स देतात। सिंधी काळेगाव येथील शेतकरी राम गिराम यांनी 13 ऑक्टोबरला पाऊण एकर शेतात भेंडीची लागवड केली होती। आता तोडणी सुरू झाली असून त्यांना 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आमच्या गावात व इतर गावामधून एक 90 एकरचं हा प्लॅन आहे व 194 शेतकरी यांना जोडलेले आहे। ह्या शेतकरी या भेंडीपासून दर दिवसाला दररोज 1 क्विंटलचा तोडा तोडला जातो व हा तोडा इथं आम्ही पॅकिंग करून जाग्यावर त्यांची कंपनीची गाडी येऊन 27 रुपये किलोना आम्हाला पोचपावती देतात व ते आमचा माल घेऊन जातात। एका हंगामामध्ये आम्हाला 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत करार पद्धतीनं शेतीचा नवा मार्ग स्वीकारला आहे। निश्चित बाजारपेठ आणि हमीभाव मिळत असल्यानं येत्या मार्चपर्यंत या भागातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। कष्टाला व्यापक विचारांची जोड दिली तर जगही कवेत घेता येतं हेच त्यांनी दाखवून दिलं आहे। अनंत साळी, दूरदर्शन बातम्यांसाठी जालना।